संगमनेर शहरामध्ये पुन्हा मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा. 8,68,000 रुपयांचा गोमांसासह मुद्देमाल जप्त. 3 आरोपी ताब्यात. दिनांक 5 एप्रिल रोजी संगमनेर शहर परिसरातील कत्तलखान्यांची माहिती काढत असताना भारतनगरमध्ये राहणारा अजमत कुरेशी हा त्याच्या राहत्या घराजवळ गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचं समजलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी छापा टाकलाय. पोलिसांची चाहूल लागताच 2 आरोपी फरार झाले, तर आरोपी निजम कुरेशी, निसार कुरेशी आणि मोहसिन कुरेशी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. अजमत कुरेशी आणि कासिब कुरेशी अशी फरार आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून गोमांसासह एकूण 8,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 271 सह प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, महादेव गुट्टे, गणेश लोंढे, संतोष खैरे, विजय पवार, योगेश कर्डिले, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ आणि सोनल भागवत यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट. सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.